मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 73. बाहों के दरमिया दो प्यार मिल रहे हैं. नजर न लगे कहते हैं ये काले मोती. कमबख्त इन मोतियों से कोई नजर हटाए भी तो कैसे. तिच्या कानाशीच कुजबुज अन मिटल्या डोळ्यांनीच तिचं गोड हसणं. अच्छा राजीव, म्हणून खांद्यावर नजर खेळलेली का माझ्या तिळासाठी. ओठांच्या प्रेमाचा पहिला मान खांद्यावरच्या मोतीला मिळाला. त्याच्या ओठांच्या शिंपल्यातच हा काळा मोती बंद. अन तिच्या ओठून आह ऐकून तर ओठांचा प्रेमवर्षावही वाढलाच. हृदयाजवळील मोतीवर प्रेम बरसवताना थबकला क्षणभर. ओठांआधी बोटांनीच कुरवाळावे हृदयाला. अन तिने अडवला त्याचा हात, धरून ठेवला तसाच धपापणाऱ्या हृदयाजवळ. तिच्या कपाळी ओठ टेकवत केसांना गोंजारतच एक मधाळ हाक. जान पुरेशी होती तिचा गोड विरोध मावळण्यास. नाभीच्या भोवऱ्यात आजपर्यंत बोटांनी प्रवेश केला नव्हता, पण आज ओलसर ओठ रेंगाळले बराच वेळ. त्याच्या केसात गुंतलेली तिची बोटं जणू खुणावत होती, या नाभीवरच होऊ दे वर्षाव प्रेमाचा. तोही रमलेला प्रेम वर्षावात तिला भिजवत अन सहजच साडीच्या निर्यांना मोकळं करत. आह राजीव. उत्कट साद त्याच्या कुशीत शिरली. त्यानेही बांधून ठेवलं हृदयाशी. आवेगाला शमवत त्याच्या शर्टवरूनच फिरणारा हात, हळूच बटनांशी खेळणं. एक निघालच नकळत तिच्या हातून, अन तो समजलाच तिचा इशारा. शर्ट देहावेगळा होत जमिनीवर पडलाच. तिचा हात हळूवार बलदंड छातीवर फिरणारा, पोटाच्या पॅक्सनाही स्पर्श केलाच मिटल्या डोळ्यांनी. त्याच्या गालावर मंद स्मित, तिचं प्रेमळ धाडस अनुभवत होता तिला कुशीत घेऊनच. अन अचानकच काय आले तिच्या मनात. त्याचा चेहरा ओंजळीत घेत कपाळी गाली टेकवले ओठ, अन तिथून हळूच तिच्या ओठांचा स्पर्श छातीवर. त्याच्या देहालाही तिच्या ओठांचं प्रेम लाभलंच. जान. त्याची ही आर्त साद तिच्या ओठांच्या स्पर्शाने बेभान होण्याच्या मार्गावर. कमरेत विळखा देतच ओढून घेतलं तिला अंगावर. गडबडली थोडीशी त्याच्या अंगावर स्वतःला सावरताना, पण त्याने मिठीच्या कड्यात घट्ट बांधून ठेवलेलं. त्याची धुंद नजर काळजाचा ठोका चुकवणारी, अन तिची लाजरी बुजरी हळूच त्याच्या नजरेला नजर देणारी. मेघा, यू विल मेक मी क्रेझी. आपके होठ, ओ गॉड, कांट इमॅजिन, ये मेरी वही शर्मिली तिथली है. राजीव, वेड तर तुम्ही लावलाय मला या मोहक स्पर्शाचं. आता सावरणे कठीणच आहे. गालावरचं मंद स्मित आणि डोळ्यातलं समाधान सांगत होतं कहाणी स्पर्श सुखाच्या आनंदाची. मेघा, यही रुक जाए या फिर प्यार की बारिश यूं ही करते रहे. राजीव, हे असं अंग अंग चेतवून थांबू नका हो. हे सुख हवं आहे मला. सुखाचा परमोच्च क्षण अनुभवण्यास तयारी दोघांच्याही मनाची, अन आतुर साद देहांची. तिला मिठीत बांधतच फिरला कुशीवर. तिच्या ओठांना ओठांनी बांधतच हुक्सना सोडवण्याची हुज्जत. शेवटचे एक नाहीच निघाले सहज, अन बाहुबलीच्या आवेगात तुटूनच आले हातात. तिच्या हृदयाजवळच अडकलेले त्याचे ओठ हळूच सॉरी पुटपुटले, अन बंद डोळ्यातच तिनेही हसू लपवले. तब्बल 12 वर्षांनी स्पर्शसुख अनुभवत होते दोघेही. स्पर्श हवे हवेसे, तरीही मध्येच अडखळणारे हात अन ओठही. आह अन सोबत वाढणारी उत्तेजनाही. त्याच्या नजरेतील नशा अन तिचं अर्ज लाईट बंद करण्याचं. त्याचाही प्रेमळ हट्ट, हा मंद प्रकाश हवाच तुमचं सौंदर्य नजरेने टिपण्यास.
आणि मोत्यांच्या मोक्याच्या जागा अंधारात हरवतील ही भीतीही. पैंजणांपासून ते माथ्यावरची टिकली, त्याच्या ओठांच्या मोहरची जणू शृंखलाच देहावर सजली. तिला लाजरा बुजरा देह प्रेमस्पर्शाने हळुवारपणे फुलवणारा तो, आणि त्याच्या प्रेमवर्षावात चिंब भिजत उत्कट प्रतिसाद देणारी ती, त्याच्या आवेगाने बेधुंद होणारी ती, आणि तिचं मिठीत विरघळणं अनुभवत बेभान होणारा तोही. गुंतलेले उष्ण श्वास, वेडावणारे स्पर्श, पैंजणांची छुनछुन, बांगड्यांची किणकिण, निशिगंधाचा सुगंध, सांडलेला मोगरा, पावसाची सर, गारव्याची झुळूक, अधीर एकांत, धुंद आसमंत, अन सुखाचा परमोच्च क्षण अनुभवत अस्फुट हाक दोघांचीही. मेघा, राजीव. तृप्तीचा अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळला. हळूच त्याने ओठांनीच टिपला. अर्धमिटल्या पापण्यातून दिसलं तिच्या नजरेतलं समाधान, अन आनंदात गहीवरून घट्ट मिठीत बांधलं त्याला. राजीव, आज सर्वार्थाने तुमची पत्नी झाले, तुमच्या प्रेमात न्हाऊन निघाले, ओंजळ भरली सुखाने. मेघा, इतनी खुशी आज तक कभी भी महसूस नहीं की जो आपने हमें दी है, मेरी जान. प्रेमाचा परमोच्च क्षण अनुभवून एकमेकांच्या कुशीत निजलेले दोन प्रेमी जीव, मेघा आणि राजीव. मनाने एकरूप झालेले, आज देहही एकरूप. दोन जीवांचं एकच नाव, मेघराज.